आज आपण बनवणार आहोत दह्यापासून क्रीमी आणि टेस्टी 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे श्रीखंड। श्रीखंड घरी बनवायला खूप सोपा आहे। एक वेळा जर तुम्ही घरी बनवून खाल ना तर परत परत बनवाल आणि मार्केट मधलं कधी चालणार नाही। याला तर मग रेसिपी सुरू करूया। त्याआधी मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। इथे मी 2 किलो दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये अशा पद्धतीने पोटली अशी बांधून ठेवते। व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची आणि चाळणी ठेवायची खाली, त्यावर पोटली ठेवायची। दह्याची पोटली 5 ते 10 मिनिटं अशी चाळणीवर ठेवायची, परत गाठ खोलायची आणि परत एक वेळा घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची। श्रीखंड बनवण्यासाठी चक्का जेवढा छान होईल ना तेवढं छान आणि टेस्टी श्रीखंड बनते। चक्का पातळ बनला तर श्रीखंडही पातळ बनते आणि नंतरही त्याला पाणी सुटते। परत 10 मिनिटांना घट्ट पोटली बांधायची आणि त्यानंतर त्यावर प्लेट ठेवायची आणि असं वजनदार काही वस्तू ठेवायची। मी इथं दगडी खलबत्ता ठेवलेला आहे। असा दह्यावर खलबत्ता ठेवून 4 ते 5 तास ठेवायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही हे फ्रीज मध्ये पण ठेवू शकता, म्हणजे चक्का आंबट होणार नाही आणि चक्का छान सेटही होणार। मी हा अर्धा तासासाठी फ्रीज मध्ये ठेवला होता आणि बघू शकता चक्का किती छान झालेला आहे, एकदम घट्ट झालेला आहे। चक्का परफेक्ट बनला तर श्रीखंडही अगदी परफेक्ट आणि क्रीमी बनते। बघू शकता किती छान असं झालेला आहे चक्का। गुढीपाडव्यालाच मी माझ्या युट्यूब चॅनलवर पहिला व्हिडिओ टाकला होता। आज आपल्या चॅनलला 3 वर्ष पूर्ण झाले। तुम्ही सर्वांनीच माझ्या चॅनलला भरभरून सपोर्ट केलेला आहे। असाच भरभरून सपोर्ट आपल्या चॅनलला करत राहा। तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच आज आपल्या चॅनलला 7K सबस्क्रायबर पूर्ण झाले। त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू, धन्यवाद, कृतज्ञता। असाच भरभरून सपोर्ट करत राहा आणि थोडा सपोर्ट मोठ्या व्हिडिओवर नाही करा, म्हणजे आपल्या चॅनलचा वॉच टाइम पूर्ण होईल आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होईल। कॉटनच्या कपड्याला चक्का लागलेला असेल तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने काढून घ्यायचा आणि चक्का पूर्णाच्या चाळणीमधून अशा पद्धतीने पाडून घ्यायचा आहे, म्हणजे श्रीखंड स्मूथ होईल, अगदी क्रीमी असं होईल। गाठा नाही राहतील, गुठळ्या नाही राहतील। छान अशा पद्धतीने चक्का पूर्णाच्या चाळणीमधून पाडून घेतला। सहज पाडला जाते, काहीच वेळ लागत नाही। आणि चक्का बनवण्यासाठी तुम्ही दही किती घेतलं तरी चालेल, पण चक्का पाडल्यानंतर चक्का मात्र मोजून घ्या, म्हणजे साखरही त्याचप्रमाणे परफेक्ट अशी पडेल। चक्का जर ताजा असेल तर साखरेचं प्रमाण कमी लागते आणि चक्का जर जुना असेल, जरा आंबट झालेला असेल तर साखरेचं प्रमाण थोडं जास्त लागते। चक्का कपाने 2 कप भरलेला होता, तर त्यासाठी मी 1 कप साखर मिक्सर मधून अशी पावडर बनवून घेतली, बारीक अशी पावडर बनवून घ्यायची। आणि पिठी साखर म्हणाल तर पिठी साखर 1.5 कपला थोडीशी कमी होते। पिठी साखर टाकल्यानंतर अगदी 4 ते 5 मिनिटं एकसारखं फेटून घ्यायचं। बेसिक श्रीखंड आपलं तयार आहे। याचे 3 भाग करायचे। एका भागामध्ये विलायची टाकायची, अर्धा चम्मच विलायची कुटून टाकायची। तुम्हाला हवं तर तुम्ही विलायची पावडर सुद्धा टाकू शकता, पण ताजी कुटून टाकलेल्या विलायचीचा फ्लेवर खूप छान येतो। मस्त असा विलायची फ्लेवरचा श्रीखंड आपलं तयार झालेला आहे। वरून थोडीशी विलायची टाकताय कुटलेली, गार्निशिंग साठी दिसायला छान दिसेल। त्यानंतर 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम अशा पद्धतीने कुटून घेतलेल्या आहे, त्या श्रीखंडामध्ये टाकायच्या। छान असे मिक्स करून घ्यायच्या आणि ड्रायफ्रूट श्रीखंड आपलं तयार झालेला आहे। बघू शकता मस्त असे 3 फ्लेवर बनवत आहोत आपण। गार्निशिंग साठी थोडे काजू बदामचे तुकडे टाकत आहे मी आणि बघू शकता किती छान दिसतंय। आणि शेवटचा आणि तिसरा फ्लेवर बनवत आहोत, जो की माझा पर्सनल फेवरेट आहे, केसर पिस्ता फ्लेवर। इथे मी 7 ते 8 केसरच्या काड्या 2 चम्मच गरम दुधामध्ये अर्धा तास आधीच भिजवून ठेवल्या होत्या आणि 7 ते 8 पिस्ता बारीक अशा पद्धतीने कट करून घेतले। केसरचं दूध आणि पिस्ता व्हाईट श्रीखंड मध्ये मिक्स करून घेतले, छान असे फेटून घेतले आणि मस्त असं केसर पिस्ता श्रीखंड आपलं तयार झालेला आहे। छान असे क्रीमी आणि टेस्टी 3 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवरचे श्रीखंड आपले तयार झालेले आहेत। दिसायला किती छान दिसत आहेत। विलायची फ्लेवर तर खूप जणांना आवडते, ड्रायफ्रूट फ्लेवर तर लहान मुलांना खूप आवडते आणि केसर पिस्ता फ्लेवर तर सगळ्यांनाच खूप आवडते। 1 नाही 2 नाही 3 वेगवेगळे फ्लेवरचे श्रीखंड या रेसिपी मध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेत। तुम्हाला कसे वाटलेत? व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।